आपले संस्कार जपले जातील, आपली संस्कृती जपली जाईल, असे वेगवेगळ्या विभागात आणि नंतर प्रत्येक जिल्ह्यात परशुराम भवन करण्याचा आपला त्या ठिकाणी मानस आहे. आणि त्याची पहिली सुरुवात त्याच्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक स्पर्धा लागलेली आहे. पिंपरी चिंचवडची असतील, धुळ्याची मंडळी असतील, नागपूरची असतील आणि कल्याण डोंबिवलीची असतील, की पहिलं परशुराम भवन कुठे होतं. परंतु आपल्याला आवर्जून सांगतो, पुढच्या 4 ते 5 महिन्यामध्ये आपण पहिल्या परशुराम भवनाचं भूमिपूजन त्या ठिकाणी करू आणि आपल्या सगळ्यांना त्या कार्यक्रमाला, ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. आज या निमित्ताने आपल्याला एक छोटंसं उदाहरण देतो. आता नगरपालिकेच्या, महापालिकेच्या सगळ्या निवडणुका सुरू आहेत. मी वयाच्या 22व्या वर्षी हे आमच्या पक्षाकडे गेलो होतो तिकीट मागण्यासाठी, नगरसेवक होण्यासाठी. तर पक्षाने विचारलं कुठल्या समाजाचा आहे. मी म्हटलं मी ब्राह्मण समाजाचा. म्हटले किती लोक आहेत तुझ्या समाजाची. म्हटलं वार्डात 30-40 लोक असतील समाजाची. ते म्हटले मग तू कसा निवडून येशील. ते इंटरव्ह्यू घेण्याच्या पॅनल मध्ये काही मंत्री होते, काही आमदार होते. त्यांनी मला तिकीट दिलं नाही, पण मी अपक्ष निवडून आलो वयाच्या 22 निवडून आलो. ते महत्वाचं नाही, पण त्यावेळेस इंटरव्ह्यू घेणाऱ्या माझ्या पक्षाच्या मंत्र्यांपैकी आज कोणीही मंत्री नाही आणि मला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे. ही ब्राह्मणांची ताकद आहे, ही ब्राह्मणांची शक्ती आहे. आणि ती जर संघटितपणे आपण एकत्रितपणे जर आलो तर निश्चितपणे चांगलं काम त्या ठिकाणी करता येईल. इस अवसर पे मैं इतना ही कहूंगा कि महाराष्ट्र में जितने मेरे समाज भाई बहन रह रहे हैं, आप कभी खुद को अकेला मत समझिए. परशुराम आर्थिक विकास महामंडल और ये आपका भाई आशीष दामने ये हमेशा आपके साथ है. पुण्याचं त्या ठिकाणचं कार्यालय आणि हे कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा हा काय आपल्या शोभेसाठी नाही, तर तो माझ्या समाज बांधवांचा उद्धार करण्यासाठी आहे. आणि तो निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करू. या महामंडळाचं नावच भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे. त्याच्यामुळे त्याची गरिमा राखणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की परशुराम आर्थिक विकास महामंडळावर आपल्याला अभिमान वाटेल असं काम हे पुढच्या काळात करून दाखवील. एवढंच या निमित्ताने सांगतो. पुन्हा एकदा आयोजकांचे